कल्पना करा, डोळे झाकात थोड्या वेळ विचार करा की आपण जंगलात हरवलोय. ऊन खूप आहे, जंगल संपलं, वाळवंट सुरू झालं. तास 2 तास वाळवंटात भटकंती करत असताना जंगलही आमच्याकडून हरवून गेलं. दुपारची वेळ आहे, उन्हाळ्याचे दिवस आहे, तहान खूप लागली, तहान खूप लागली. तहान तर आता खूप लागली, तर काय करावं काय करावं. पाणी इकडं बघ तिकडं बघ, कुठं पाणी सापडणार, काय होणार. त्याच्यात काय झालं बघा बाबा, त्या व्यक्तीला एक संत महापुरुष भेटले त्या वाळवंटामध्ये. रामराम शामशाम झाला आणि त्या व्यक्तीने त्या संत महापुरुषाला सांगितलं, महाराज मला फार तहान लागली, आता जर मला पाणी मिळालं नाही तर मी कदाचित गतप्राण होण्याची शक्यता आहे, मला पाण्याचा पत्ता सांगा, मला पाणी पाजा. त्या व्यक्तीची एवढी ऐकलेली कळकळीची विनंती त्या संत महात्म्यांना त्याची कीव आली आणि संत महात्म्याने त्यांना पाण्याविषयी प्रवचन द्यायला सुरुवात केली. ऐका बरं का, पाण्याविषयी त्याला तहान लागली, तहान. आणि त्या संत पुरुषाकडे ज्यावेळेस पाण्याची मागणी केली त्यावेळेस त्या संत पुरुषाने त्या व्यक्तीस पाण्याविषयी प्रवचन द्यायला सुरुवात केली. म्हणजे काय केलं ऐका, त्याला सांगितलं, अरे संतग्रस्ता, काय पाणी 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 करतो आहेस. अरे या पृथ्वीवर 1% जमीन आहे, 3% पाणी आहे. पाणी कुठं नाही, पाणी कुठं नाही. वर ना ढगामध्ये बघ, ढगात पाणीच आहे. खाली पृथ्वीकडे बघ, पृथ्वीत पाणीच आहे. आणि पृथ्वीचं जाऊ दे, तुझ्या शरीराकडे बघ, तुझ्या शरीरात पाणीच आहे. पाणी परब्रह्म तत्वाचं स्वरूप आहे. पाणी कुठं नाही, पाणी नाही अशी जागाच नाही, वगैरे वगैरे सगळं ज्ञान देत असताना त्या व्यक्तीला हात जोडले आणि विनंती केली, महाराज मी तुमच्या पाया पडतो, पाणी द्यायचं नसेल तर देऊ नका, पण पाण्यावरचं प्रवचन काही मला सांगू नका. ऐका मग का हो, एखाद्या विषयाचं मिळालेलं ज्ञान वाईट का चांगलं तुम्ही सांगा. कोणत्या विषयाचं ज्ञान असो, चोरीचं का असं ना, ते वाईट का चांगलं ते सांगा मला. चांगलंच आहे, माहिती मिळते ना काहीतरी, आपल्याला ज्ञान प्राप्त होतं. ज्या मला ज्ञान प्राप्त होतं ते चांगलं. मग त्या व्यक्तीला ते पाण्याचं प्रवचन का पटत नव्हतं, याचं कारण असं होतं दादांनो, त्याला खऱ्या पाण्याची तहान लागली होती, खऱ्या पाण्याची तहान लागली आणि त्याला पाण्याचं प्रवचन देऊन काहीच फायदा नाही. मी याच्या पुढे जाऊन सांगेन तुम्हाला, मी याच्या पुढे जाऊन सांगेन, पाण्याची तहान त्याला लागली, ज्याची क्षुधा बळावली, त्याच्या पुढं 100 लिटरचा बॅरल ओरिजिनल गावठी तुपाचा, गावरान गाईचा भरून ठेवा आणि त्याला मला पे, तुला किती प्यायचं ते. तू म्हणत ते दूध पे, मला तांब्याभर पाणी दे. तूप नाही, मग एक काम करा, मसाला दूध तयार करा, 5-50 लिटर सुंदर दूध तयार करा, त्याच्यामध्ये ठेवा, त्याला पे दूध. तू म्हणत ते दूध पे, मला पाणी दे. याचं कारण असं आहे, आम्हाला ज्या दिवशी धर्माचं खरं तत्व कळलं त्या दिवशी भगवंताचे शब्द आमच्या लक्षात येतील.